जय महाराष्ट्र भावांनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। सध्या मी आंबडला आलो होतो गाडी भरायसाठी। सिरी सिटीचा लोड आता भरून निघालो आहे आंध्रा सिरी सिटीसाठी। तारवाला नगरचा रस्ता आहे हा नाशिकचा। नाशिकवरून आता निघालो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। ड्रायव्हर आयुष्य कसे असते तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फत सांगणार आहे। नाशिक सोडून आता नगरमध्ये एंट्री केली आहे। नगरचा MIDC एरिया होता हा। चांदणी चौक आहे, इथून करमाळ्यासाठी लेफ्ट घेतला जातो। इथून नगर करमाळा 4 लेन रस्ता आहे। 98 किलोमीटर अंतर आहे। 1.5 तासात अंतर कव्हर होतं। सकाळी नाशिकवरून 6 वाजता निघालो होतो। आता भूक लागली आहे, टेंभुर्णीला जेवायला थांबायचं आहे। 3 वाजले, ॲसिडिटी होऊन जाते टायमावर जेवण नाही केलं। जेवायला थांबलो। आता जेवण करून पुढे पंढरपूरला आलो आहे। पंढरपूर चौकातच अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र वादन। पंढरपूर क्रॉस करून आता मंगळवेढ्याला चाललो आहे। मंगळवेढ्याला खूप जोराचा पाऊस झाला। तिथेच नाशिकचे काही मित्र भेटले, त्यांच्यासोबत 2 मिनिटं चहासाठी थांबलो। चहा पिऊन पुढे निघालो। पुढे उमदी महाराष्ट्र बॉर्डर आहे, ही महाराष्ट्र बॉर्डर आहे। महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून कर्नाटकमध्ये एंट्री केली आहे। कर्नाटकमध्ये जात असताना पुढे जातानाच अण्णाची गाडी शॉर्ट सर्किटमुळं ब्लास्ट झाला तिचा। पुढे येऊन नाशिकचे काही मित्र भेटले, त्यांच्यासोबत जेवण केलं। त्यांनी टिफिन वगैरे आणले होते, घरच्या सारखं जेवण झालं। ते जेवण करून पुढे आल्यावर झोप लागली। रात्रीचे 2 वाजता झोपून घेतलं गाडीमध्ये। आपली गाडी म्हणजे आपलं घर आहे। घर झोपून आता सकाळी 5 वाजता उठलो। अचानक जाग आली, सडनली उठून आता पुढं फ्रेश वगैरे होतो। फ्रेश होऊन पुढे 900 किलोमीटर जायचं आहे अजून। सिरी सिटी या अंतर कव्हर करायचं। उठतो आता, फ्रेश होतो। पुढे येऊन परत अण्णाची ब्रेकडाऊन गाडी झाली, वाईट आहे बिचार ड्रायव्हरला। पुढे जाऊन आता टाकी फुल करतो। टाकी फुल करून निघालो पुढं। चित्रदुर्ग बायपासला आहे आता मी। तिथं मित्रासोबत नाश्त्याला थांबलो, इडली वगैरे, साऊथ स्पेशल इडली। त्यानंतर परत बेळगावचे मित्र भेटले, त्यांच्यासोबत चहा 2 मिनिटं थांबून परत पुढे निघालो। पुढे निघून चित्रदुर्ग नंतर आता तुमकूर बायपास आहे। तुमकूर दाबसपेठवरून लेफ्ट घेतला, तिरुपती हायवे लागतो। हा सॅटेलाइट रस्ता आहे, बघा तुम्ही रस्ता कसा आहे, एकदम मक्खन। पुढे एकदम म्हणजे गाडीच्या पोटातलं पाणी सुद्धा हालत नाही असे कर्नाटकमधले रस्ते। पुढे जाऊन आता कोलारला जेवायला थांबणार आहे। बेळगावचे मित्र आम्ही जेवण वगैरे आता करू। त्यांना बेळगाव कोलारचाच रोड होता, मला तिथून पुढे 600 किलोमीटर 300 किलोमीटर जायचं आहे। कोलारला मी टाकी फुल केली, टाकी फुल करून निघालो। हा तिरुपती बायपास आहे। तिरुपती बायपास क्रॉस करून श्रीकाళहस्ती वगैरे, नायडूपेटा असं सिरी सिटी। आता सिरी सिटी गेटला क्रॉस केलं आहे। सिरी सिटी हे आंध्र प्रदेश तमिळनाडूच्या बॉर्डरवर बसलेली MIDC 20 किलोमीटरमध्ये आहे। बघा MIDCचे रस्ते कसे एकदम जोरात। MIDC वाटत नाही, असं हायवे वाटतो। हे सिरी सिटीला खूप मोठ्या कंपन्या असल्यामुळे कस्टम गेट आहे। माझा नेमका गव्हर्नमेंट कंपनीचा माल आहे। माझे गेट पास घेण्यासाठी ही गर्दी। आता मी शेवटी आलो आहे BFG कंपनी। बघा इथं वंदे भारत ट्रेन बनती, या कंपनीचा माल घेऊन आलो होतो। ही कंपनी, ही गाडी आपली। भावांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक, शेअर आणि कमेंट करा। बाय बाय।